कुळगाव बदलापूर नगरपालिकेतील नगररचना विभागाच्या कार्यालयात बेकायदेशीर लावलेले भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेना नेत्यांचे फोटो तातडीने हटवण्याची मागणी लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांनी केली आहे। नगररचना विभागाचे सहाय्यक नगररचनाकार मुळे यांनी त्यांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महामानवाच्या फोटो बरोबरीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे फोटो लावून समस्त महामानवाचा अपमान केला असल्याचे पत्रकार संघटनेचे सचिव भरत कारंडे यांनी म्हटले आहे। सर्वात गंभीर बाब म्हणजे नगररचनाकार मुळे यांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्यासाठी उदासीनता दर्शवली असून विचारणा केली असता एकनाथ शिंदे माझे बॉस असून अमित शहा माझे नेते असल्याचे सांगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्यासाठी अप्रत्यक्ष विरोध दर्शवला आहे। याबाबत आपण अशा जातीयवादी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्याकडे निवेदन देऊन करणार असल्याचे प्रदीप रोकडे यांनी सांगितले। याबाबत मुख्याधिकारी यांना विचारणा केली असता आपण प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले। मगाशीच आम्ही काही वेळापूर्वी नगरपालिका कार्यालयामध्ये गेलो होतो। नगररचना विभागामध्ये जे नगररचना कार्य आहेत ते मुळे म्हणून काहीतरी ग्रस्त आहेत। त्या ठिकाणी ते ब्राह्मण समाजाचे असं समजतं आणि ते संपूर्णपणे आर एस एस माइंडेड आहेत। त्या ठिकाणी बघितल्यानंतर आम्ही एकतर कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये अशा प्रकारचे कुठल्याही पक्षाच्या नेत्यांचे फोटो लावण्याचा अधिकार त्यांना नाही आहे। त्याचप्रमाणे आम्ही त्यांना विचारणा केली ती जवळजवळ त्यांनी एकनाथ शिंदे, अमित शहा आणि इतर मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस, शिवाजी महाराज आणि विशेष कळस म्हणजे असं आहे की हे जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, महात्मा गांधी असतील, अब्दुल कलाम असतील, यांच्या फोटोला लागूनच त्यांनी एकनाथ शिंदे आणि तुमचे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचे त्यांनी अमित शहा यांचे म्हणजे त्यांची बरोबरी करायचा त्यांनी प्रयत्न केला। आणि सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला नाही त्याला। तर आम्ही त्याला विचारणा केली की तुम्ही बाबासाहेबांचा फोटो का लावला नाही, तो मला नाही लावायचा। म्हणजे हे आर एस एसची जी आर एस एस माइंडेड जो अधिकारी आहे तो एकदम जातीयवादी अधिकारी असल्याचं मला समजतंय। आता काही दिवसापूर्वी जे अमित शहा आहेत, अमित शहानी संसदेमध्ये जे वक्तव्य केलं ते बाबासाहेबांच्या विषयात, त्या संदर्भाने संपूर्ण देशभर एक संतापाची लाट उसळलेली आहे। ठिकठिकाणी देशभरात आंदोलन होत आहेत। अमित शहा अजूनपर्यंत माफी मागत नाही आणि ह्योच आर एस एसचा अजेंडा या ठिकाणी हा व्यक्ती देखील या ठिकाणी चालवतो असं आम्हाला दिसतं। त्यामुळे आता आम्ही त्याचा त्या ठिकाणी तीव्र निषेध करतोय। उद्या मी मुख्याधिकारी यांना आज बदलापूर शहर हे बहुजन लोकांचं शहर आहे आणि या शहरामध्ये पर्टिक्युलर जर तुम्ही आर एस एस नुसतं करत असाल तर ते योग्य नाही। कारण आता आम्ही नगररचनाच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर नगररचनाने जे काही फोटो लावलेले आहेत तर ते कुठल्या शासकीय नियमात सुद्धा नाही आहेत। आणि जर त्यांनी जर असं दाखवलं असेल की मी आर एस एस आहे आणि आर एस एसचाच मी इथे सर्व कारभार करेल, तर हे बदलापूर शहर जे आहे बहुजन समाजाची लोक इथं नांदतात आणि चांगल्या पद्धतीने नांदतात, तर त्यांना ते शोभिवंत दिसणार नाही असं आम्ही त्यांना सांगितलं। त्याच्यानंतर जे फोटो लावलेले आहेत ते फोटो चुकीचे लावलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो मध्ये लावला आहे, त्याच्या बाजूला अनेक इथले पक्षांच्या लोकांची फोटो लावलेले आहेत। खरं वास्तविक छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि ह्या आराध्य दैवताला आपण अशा पद्धतीने जर तुम्ही हे करत असाल, तुमच्या मनामध्ये वेगळी भावना करत असाल तर त्याचा नक्कीच आम्ही त्याचा निषेध करू। दुसरी गोष्ट, त्या फोटोमध्ये बघताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कुठेही दिसला नाही। आम्ही त्यांना सांगितलं की ते सर्व नेत्यांचे फोटो लावलेले आहेत, तुम्ही तुमच्या पक्षांच्या नेत्यांचे फोटो लावलेले आहेत। जर तुम्ही पक्षवादी जर करत असाल तर तुम्ही अधिकारी म्हणून बसण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही आहे। तुम्ही हे अधिकारी म्हणून सर्वात पहिल्यांदा तुम्ही राजीनामा द्या आणि नंतर पक्षाचा तुम्ही कारभार करा। आणि पक्षाचा कारभार करताना तुम्ही तुमचं स्वतःचं कुठंतरी अस्तित्व तयार करा, स्वतःचं ऑफिस घ्या, मग तिथं तुम्ही तुमच्या पक्षांचे किती पाहिजे तेवढे फोटो लावा, आम्हाला त्याच्याशी काही मतलब नाही। पण आज शासकीय दरबारामध्ये, शासकीय ऑफिसमध्ये आज तुम्ही ज्या प्रकारचं वर्तणूक करता, हे वर्तणूक कुठंतरी घातिक आहे आणि समस्त लोकांना, समस्त समाजाला ते कुठंतरी वेगळ्या दिशेला किंवा तुमच्या माइंडमध्ये असणाऱ्या ज्या कल्पना आहेत
ती कल्पना आमच्या समाजाला अजिबात चालणार नाही. बहुजन समाज त्याला आहे ना, त्याला विरोधच करेल. आणि अशा पद्धतीने आम्ही उद्या पत्र देणार आहे, शिवण्णा समक्ष भेटणार आहे. शिवण्णा स्पष्ट सांगणार आहे की तुम्हाला अधिकारी म्हणून नक्की तुम्हाला तुमचा राईट्स आहे, पण हा राईट्स जो शासकीय नियमानुसार आहे तो राईट्स तुमचा नाही आहे, तो राईट्स आमचा आहे. तर याची लवकरात लवकर चौकशी करून लवकरात लवकर ते सगळे फोटो हटवा अशी आमची सर्वप्रथम मागणी आहे.